नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण तोंडाला चव आणणारी अशी खमंग झणझणीत शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे। त्यासाठी आपण 2 चमचे दाण्याचा कूट घेऊया। शेंगदाणा तव्यामध्ये चांगलं खरपूस भाजून घेतले तर त्याचा मी दाण्याचा कूट करून घेतलेला आहे। तुम्ही डायरेक्ट शेंगदाणा भाजून चटणीमध्ये टाकून वाटलं तरी चालतंय, छान होते चटणी। ही चटणी तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकताय। एक मोठा चमचा भरून मी लाल तिखट घेतले बघा, पावडर बनवली होती मिरचीची ती घेतले। एक मोठा चमचा भरून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। मीठ घालून आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने बघा मी वाटून घेतले बघा। हे चटणीची तुम्ही आमटी सुद्धा बनवू शकताय बघा, आणि ही चटणी पराठा संग सोबत सुद्धा खाऊ शकता, छान लागते ही चटणी शेंगदाण्याची उपवासाला। आयत्या वेळेला पटकन तुम्हाला ही पराठा बनवलं तर ही चटणी तुम्ही घेऊन खाऊ शकताय। जशी आपण वडापावला कशी चटणी लावून देतात तशी ही सेम चटणी झालेली आहे, आणि खूप चवीला पण लागते बघा। तुम्ही बघा एकदा करून। आता आपण चटणी वाटीत काढून घेऊया। त्याचा कलर तर किती मस्त आलाय बघा, छान। हे जे तुम्ही बटाट्याची पण भाजी उपासाला बनवू शकताय। पराठा सोबत खाऊ शकताय। वरीचा भात केला तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी चटणी अशी बुरबुरून खाऊ शकताय। आयत्या वेळेस ही चटणी लई फायदेशीर उपयोगी येते आपल्याला, पटकन खायला काही गडबडीत, आणि तोंडाला चव आणणारी ही चटणी खमंग अशी झाली बघा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पटकन बनवून घेतलेली ही चटणी आहे। याचा कलर तर बघा किती आला, अप्रतिम मस्त आलाय। अशी ताटामध्ये आपण पराठे घेऊन त्याच्यासोबत आपण चटणी खाऊ शकतोय। उपासाचे पराठा बनवले ते बघा मी, त्याच्या संग ही चटणी अप्रतिम लागते चवीला। नक्की करून बघा तुम्ही उपासाला लाल मिरचीची चटणी। तुमच्याकडे काय नसलं तर तुम्ही चटणी आणि दही घेऊन खाऊ शकताय पराठा बनवल्यावर अशा पद्धतीने। मग कशी वाटली लाल चटणी तुम्हाला? आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू। बाय।